नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी सुरू केलेली स्वर्णिमा योजना, ज्या अंतर्गत महिलांना 2 लाख रुपये कर्ज 5% व्याजदराने दिले जाते। ही योजना महिला सशक्तीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी मोठी संधी आहे। भारतामध्ये महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे। त्यामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, जी स्वर्णिमा योजना म्हणून ओळखली जाते। या योजनेचे उद्दिष्ट आहे महिलांना एकात्मिक व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे, ज्यामुळे त्या आत्मनिर्भर होऊ शकतात। चला तर मित्रांनो, या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, स्वर्णिमा योजना एक सरकारी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत भारतातील महिला उद्योजकांना 5% व्याजदराने 2 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना छोट्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे। कर्जाच्या व्याजदरात कमी करण्यामुळे महिलांना व्यवसाय सुरू करणे खूप सोपे होईल। स्वर्णिमा योजनेच्या माध्यमातून महिलांना केवळ 5% व्याजदराने कर्ज हे दिले जाते, जे इतर कर्जांसारखे जास्त महाग नाही। या योजनेच्या अंतर्गत महिलांना कोणत्याही प्रकारची प्रारंभिक गुंतवणूक न करता कर्ज मिळवता येते। याचा अर्थ महिलांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही मोठी बचत करावी लागणार नाही। महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याची उत्तम संधी मिळणार आहे। आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया यांसारख्या योजनांमध्ये ही योजना महत्त्वाची भूमिका बजावते। स्वर्णिमा योजना मुख्यतः मागासवर्गीय, एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील महिलांसाठी आहे। यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेचा अधिक फायदा होणार आहे। स्वर्णिमा योजनेसाठी काही पात्रतेचे निकष आहे। या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना काही विशेष अटींचं पालन करावं लागणार आहे, जसे की अर्जदार महिलेचे वय हे 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे। महिला उद्योजक असावी, म्हणजेच तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असावी। अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा कमी असावे। मागासवर्गीय महिलांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे। स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघूया। इच्छुक महिलांनी त्यांच्या नजीकच्या राज्यवाहिनीकृत एजन्सी कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागणार आहे। SCA म्हणजेच राज्य समाज कल्याण विभागाचे कार्यालय, जिथे अर्ज जमा केले जातात। अर्जामध्ये व्यवसायाची संकल्पना, प्रकल्पाचे उद्दिष्ट आणि प्रशिक्षणाची आवश्यकता याबद्दल माहिती दिलेली पाहिजे। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत सादर करावी लागणार आहे। यामध्ये आधार कार्ड, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र आवश्यकतेनुसार आणि पासपोर्ट साईज फोटो समाविष्ट आहेत। अर्ज आणि कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर संबंधित संस्थेकडून कर्ज मंजूर केले जाते। मंजुरी मिळाल्यावर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते। स्वर्णिमा योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, जसे की महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्कृष्ट संधी मिळते। कर्जाचे व्याजदर 5% असल्यामुळे महिलांना परतफेडीमध्ये अडचण येत नाही। या योजनेद्वारे महिलांचा आर्थिक सशक्तीकरण साधला जातो, ज्यामुळे महिलांना समाजातील इतर गटांमध्ये समानता मिळू शकते। या योजनेद्वारे महिलांना आत्मनिर्भर होण्याची आणि आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची संधी मिळते। कर्जाच्या माध्यमातून महिलांना नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक ते सर्व साधन संपत्ती उपलब्ध होईल। महिलांना कोणत्याही प्रकारची अतिरिक्त भांडवल गुंतवणूक न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची चांगली संधी मिळणार आहे। यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील सकारात्मक प्रभाव पडणार आहे। स्वर्णिमा योजना म्हणजे एक सुवर्ण संधी आहे, जी महिलांना त्यांच्या स्वप्नांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत पुरवते। त्यामुळे या योजनेचा फायदा घेऊन महिलांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची मोठी संधी आहे। जर आपण देखील या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आजच अर्ज करा आणि आपल्या उद्योजकीय स्वप्नांना आकार द्या। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।